हाय हॅलो नमस्कार. पूजाज लाईफस्टाईल चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे रविवार निमित्त मी आज बनवणार आहे इडली सांबार आणि चटणी. इथे मी तुरीची डाळ शिजून घेणार आहे. एकीकडे चिंच आणि गूळ मी भिजत घातला आहे. भाज्या निवडून त्याही आता शिजून घेणार आहोत. डाळ आपली शिजली आहे. यानंतर भाजीला आपण एक शिट्टी मारून घेणार आहोत. इथे मी 1 ग्लास पाणी आणि हळद टाकली आहे. एकीकडे मी चटणी बनवून घेतलेली होती. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि साखर, 1 चमचा दही हे टाकून मी चटणी बनवलेली आहे. चटणीला आपण छान तडका देणार आहोत. यासाठी मी कढईत तेल गरम करून घेतलं. त्यात 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी टाकली आहे. तडका म्हटलं की कढीपत्ता आलाच. अशी कडक तडका मी इथं चटणीत आता ओतणार आहे. चटणी आपली रेडी आहे. ती मी आता फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घेणार आहोत. एकीकडे इडलीची कढई गरम व्हायला ठेवली आहे. त्यात पाणी टाकलं आहे. इडलीचं बॅटर मी घरीच बनवलं होतं. काल तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालून हे बॅटर मी बनवलं आहे. उष्णता असल्यामुळे छान फुललं आहे. त्यात मीठ घालून छान फेटून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये जे पाणी टाकलं आहे त्यात मी छोटी लिंबाची फोड टाकून घेणार आहे. त्यामुळे कुकर आपला काळा होत नाही. या पद्धतीने बॅटर आपण इडलीच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. आज संडे आहे. मुली उशिरा उठल्या आहेत. संडे म्हटलं की वेगळं काहीतरी खायला हवं असतं. इडली तर मुलांना खूप आवडते. या पद्धतीने आपण कुकर 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. एकीकडे आपल्या भाजीला 1 शिट्टी घेऊन झाली आहे. या पद्धतीने भाजी शिजली. यात आपली शिजलेली डाळ टाकून घेणार आहोत. एकीकडे आपण जे चिंच आणि गुळाचं पाणी तयार केलं आहे ते गाळणीच्या मदतीने या पाण्यात टाकून घेणार आहोत. इडलीचा कुकर आपला झालेला आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर मी इडल्या काढून घेणार आहे.
तुम्ही इथं बघू शकता खूप छान इडल्या फुगल्या आहेत। खूप स्पॉन्जी आणि मऊ इडल्या झालेल्या आहेत। त्यानंतर आपण सांबारची तयारी करणार आहोत। कढईत तेल टाकून घेतलं, जिरं टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, कढीपत्ता टाकायचा आहे, इथं लाल तडक्याच्या मिरच्याही आहेत। त्यानंतर चिरलेला कांदा आपण यात घालून घेणार आहोत। कांदा परतेपर्यंत इडलीचे भांडे गार झाले आहेत। गार झाल्यानंतर इडली छान निघते, तुम्ही इथे बघू शकता। सगळ्या इडल्या आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत। खूप छान मऊ आणि स्पॉन्जी इडली झालेली आहे। कांदा परतला की त्यात हळद, लाल मिरची टाकून घ्यायची। यानंतर सांबार मसाला टाकणार आहे। फोडणी छान तयार झाली की सांबार आपण यात टाकून घेणार आहोत। खूप छान असा कलर आलेला आहे। सांबार आपलं रेडी आहे। त्यात मीठ घालून घेऊया। इडली सांबार चटणी आपली रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।